सन 2025 हे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी कसे गेले हा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर आहे अतिशय भरभराटीचे गेले. कोणासाठी? ज्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उत्पादने तयार करतात त्या कंपन्यांसाठी, त्यांच्या संस्थापकांसाठी, त्यांच्या मालकांसाठी. आता जर मागच्या वर्षीमध्ये जेवढे अब्जाधीश बघितले त्या सगळ्या अब्जाधीशांची जर यादी बघितली, ब्लूमबर्गनी ही यादी प्रकाशित केलेली आहे आणि अर्थातच या यादीमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे एलॉन मस्क, टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा. त्यांची स्वतःची कंपनी आहे XAI नावाची, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उत्पादने तयार करते. या व्यतिरिक्त गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, एनव्हिडिया असेल, या सगळ्या कंपन्यांचे संस्थापक आहेत, मालक आहेत, हे सर्व या टॉप 10च्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या असतील, अनेक कंपन्यांमधून ले ऑफ झाले असतील. त्याच्यामुळे जो वाचलेला पैसा आहे अर्थातच हा या कंपन्यांच्या संस्थापकाकडे वळालेला आहे. त्याचमुळे हे सगळं घडते. ब्लूमबर्गच्या अहवालामध्ये असं लिहिलं आहे की XAI कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची संपत्ती मागच्या वर्षी 50% वाढून ती $645 अब्ज पोहोचलेली आहे. त्यांची स्वतःची XAI ही कंपनी आहे आणि टेस्ला कंपनीने ठरवून दिलेली उद्दिष्ट पूर्ण झाल्यास एलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनियर अर्थात $10 ट्रिलियन संपत्ती असलेले व्यक्ती बनू शकतात. या यादीमध्ये मस्क यांच्यानंतर गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज $270 अब्ज आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची $255 अब्ज एवढी संपत्ती तयार झालेली आहे. एनव्हिडियाचा विचार केला, एनव्हिडिया ही चिप बनवणारी कंपनी आहे. AI साठी ज्या चिप लागतात त्या सर्व चिप बहुतांश वेळा एनव्हिडिया ही कंपनी बनवते. त्यांचे सीईओ जे आहेत जेन्सेंग ह्युआंग यांची संपत्ती 41.8 अब्ज वाढून $159 अब्ज वरती गेलेली आहे. हा आत्ताचा सध्याचा रिपोर्ट आहे. थोडक्यात या लाटेने अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना गडगंज श्रीमंत केलेलं आहे. परंतु पुढच्या वर्षी शक्य आहे का हे बघावं लागेल.